पोस्टमॉर्टमसाठी तिच्यावरती दबाव होता असा दावाही त्यांनी केलाय। अनफिट असेल तर फिट म्हणून दाखवण्यासाठी देखील दबाव होता। तिने नकार दिल्यामुळे त्रास वाढत गेला असा आरोप महिला डॉक्टरच्या बहिणीनं केलाय। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। माझं मागच्या महिन्यात तिच्याशी बोलणं झालं होतं, तेव्हा तिने सांगितलं होतं मला की पोस्टमॉर्टमसाठी मला दबाव येत आहे म्हटली। अनफिट असेल तर फिट लिहून द्या म्हणून सर्टिफिकेट, त्यासाठी दबाव येत आहे म्हटली। पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट फेक द्या म्हणूनही दबाव येत आहे, पण तिने देण्यास नकार दिला। त्यानंतर हा त्रास भरपूर वाढत गेला तिला। त्यानंतर हे 5 पेजेसचं लेटर आहे, जेव्हा की तिने नाही दिलं म्हणून तिच्यावर चौकशी लावली। त्या चौकशीमध्ये तिने कोणी काय काय केलं यामध्ये तुम्हाला भरपूर काही आहे, सगळे पॉईंट क्लिअर होतील तुम्ही हे 5 पेजेसचं लेटर बघितलात तर। या लेटरमध्ये तिचे काहीच तिला आउटपुट मिळालं नाही। तिने या लेटरमध्ये शेवटच्या पानावर लिहिलेलं आहे की हा जर त्रास मला असाच कायम चालू राहिला तर मला असह्य झाला, हा त्रास जर मला सहन नाही झाला, मानसिक त्रास आला, तर मी इथून पुढे स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईल। तरी कोणीच याची गांभीर्याने दखल घेतली नाही। तिला काहीच न्याय मिळत नाहीये, तर शेवटी असह्य होऊन तिला अटेम्प्ट टू मर्डरसाठी भाग पाडलं त्यांनी। एवढं टॉर्चर केलं, याचा काहीच हे केला नाही। परत कंटिन्यू तेच फिट लिहून द्या, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे, फक्त त्या हातावरच्या नोटवर न जाता ह्या कागदामध्ये, कारण तिने ऑलरेडी जर त्याच्यात लिहून दिलंय की मला सहन नाही झाल्यावर मी मरणार आहे, म्हणजे 5 महिन्यापूर्वी ऑलरेडी सगळ्या प्रशासनाला माहीत असल्यासारखं होतं। मग ह्या लेटरमध्ये जेवढ्यांची नावे आहेत तेवढ्यांची चौकशी का केल्या गेली नाही, ह्या सर्वांची चौकशी करण्यात यावी। कोणाचे फोन येत होते, कोणाचं काय काय आहे, कोण आहे, या सर्वांची चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा। आज तुमचं कुटुंब सगळं दुःखात आहे, मात्र या संपूर्ण दुःखातून सावरल्याच्या नंतर काही सिस्टम म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काही वेगळी कुटुंबातील व्यक्ती म्हणून मागणी मागणी तर आहेच ना। घरातली करती धरती मुलगी गेली आहे, आई वडील शेतकरी, अजून तिचं शिक्षणाचं लोनही फिटलेलं नव्हतं। ते लोन अजून फिटलेलं नसताना तिनं जाणं हे खूप दुःखाची गोष्ट आहे। तुम्हालाही माहिती आहे दुष्काळ पडला, हे झालं तर किती मुश्किल होणार आहे आईवडिलांना। तिचं भावाचं शिक्षण झालेलं आहे BSc कम्प्युटर सायन्स। तर आमची मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांकडे की आमचं लेकरू तर तुम्ही परत नाही आणून देऊ शकत, पण कमीत कमी तिच्या मायबापांना आधार देण्यासाठी तिच्या छोट्या भावाला तुम्ही नोकरीला लावून घ्यावं। त्यामुळे कदाचित तुम्ही फुलाची वाकडी म्हणून तेवढा तरी तिच्या आईवडिलांना आधार देऊ शकता। फलटणमधल्या डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात